टी पात्र होणार तर देवांश स्टडी या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. आम्ही देऊ कमी वेळात योग्य मार्गदर्शन, 100% निकाल, टेस्ट सिरीज, PDF व सर्व काही. तर आजच 76 20 24 68 36 या नंबरवर टेलिग्रामला जॉईन असा मेसेज सेंड करा. तर सर्वात प्रथम आपण पाहू की गणित या विषयाचा अभ्यास कसा करावा. गणितामध्ये TETला सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न कोणते? TET आणि टेट या दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत. टेट परीक्षेमध्ये अभ्यासक्रम लिमिट नाही, परंतु TET परीक्षा ही MPSC प्रमाणे होते, कारण TET ही परीक्षा अभ्यासक्रमाला धरून असते. सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न कोणते? स्तंभालेख व वृत्तालेख. यावर आजपर्यंत 2 ते 3 प्रश्न TET मध्ये असतातच. त्यानंतर घातांक 2015 पासून असा एकही पेपर नाही की घातांक यावर प्रश्न विचारला नाही. त्यानंतर संख्याज्ञान व अंकगणित श्रेणी यावरही 2 ते 3 प्रश्न असतातच. वर्ग, वर्गमूळ व घनमूळ यावरही 2 ते 3 प्रश्न असतातच. या सर्व टॉपिकवर आतापर्यंत सर्वाधिक प्रश्न विचारले गेले. आता आपण पाहू की कोणत्या टॉपिकवर प्रश्न असतोच. नफा तोटा, सूट कमिशन, शेकडेवारी 2015 पासून आतापर्यंत या टॉपिकवर एक प्रश्न असतोच. त्यानंतर बैजिक राशी, सरासरी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज आणि लसावी व मसावी यावर आजपर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास आहेच. त्यानंतर अधूनमधून विचारले गेलेले प्रश्न, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, कॅलेंडर, बैजिक राशी यावर अधूनमधून प्रश्न विचारली गेली. तर गणित या विषयाचा अभ्यास करत असताना या सर्व बाबी लक्षात ठेवा. मोजकेच पण महत्त्वाचे. यासाठी तुम्ही देवांश स्टडी या टेलिग्राम चॅनलला फॉलो